नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीच्या ज्या काही स्किल टेस्ट आहेत, त्या सुरू झालेल्या आहेत. शिपाई आणि हमाल पदाची नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांची क्रियाशीलता चाचणी, स्वच्छता चाचणी आणि क्रियाशीलता चाचणी थोड्याच दिवसामध्ये पार पडणार आहे. परंतु लिपिक आणि टंकलेखकच्या मुलांनी सुद्धा तयार राहायचं आहे, कारण कोणत्याही क्षणी याचंही नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त याच 15 दिवसामध्ये लिपिक टंकलेखकची चाचणी होण्याची शक्यता आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मेसेज येत होते, की लिपिक टंकलेखकसाठी कोणता फॉन्ट वापरायचा? त्याच्यानंतर त्याच्या काही शॉर्ट की आहेत का? आणि ही जी चाचणी आहे, ती न्यायालयात घेण्यात येईल का TCS मार्फत घेण्यात येईल? तर जास्तीत जास्त बघा, या ठिकाणी कृतिदेव हा फॉन्ट असेल 99.99% कारण मागच्या वेळी जी भरती झालेली होती, त्याच्यामध्ये हाच फॉन्ट या ठिकाणी वापरलेला होता. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे ही जी चाचणी आहे, ही तुमची जिल्हा न्यायालयामध्येच पार पडणार आहे. कारण की याच्यामध्ये TCS आपल्यामार्फत घेईल असं अजिबात वाटत नाही. त्यामुळं ही जी टेस्ट आहे ती जिल्हा न्यायालय ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल, त्याच ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये कृतिदेव हा फॉन्ट असेल. मग याच्या ज्या काही शॉर्ट की आहेत, त्या शॉर्ट की या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत बघा. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तिथून तुम्ही ह्या ज्या काही PDF आहेत, ह्या PDF तुम्ही घेऊ शकता आणि या कीचा जास्तीत जास्त सराव करा. कारण मित्रांनो, जी मुलं लिपिक टंकलेखकची चाचणीमध्ये जास्त मार्क घेणार आहेत, त्या मुलांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. त्याच्यामुळं शिपाई पदाची समजा या 15 दिवसात लागली, तर या महिन्यामध्येच तुमचं काय होणार आहे, की ही जी चाचणी आहे लिपिक टंकलेखकची ती लागणार आहे. कन्फर्मली आपण हाच महिना धरून चालू आहे, कारण पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे सप्टेंबरच्या नंतर. त्यामुळे सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी प्रोसेस होणार आहे. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कारण 5 तारखेपर्यंत तुमच्या प्रवेशपत्राची आणि अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शिपाई हमाल पदाची क्रियाशीलता स्वच्छता चाचणी होईल आणि त्याच्यानंतर लगेचच मुलाखत लागेल आणि मग तिथून लागलीच या ठिकाणी लिपिक आणि टंकलेखकची स्किल टेस्ट होणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायचा आहे. जितका सराव तुम्हाला आता करता येईल, तितका सराव तुम्ही आता लागलीच या ठिकाणी करा. धन्यवाद.